नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी YouTube चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा उपासनांविषयी माहिती बघणार आहोत। 31 मार्च 2025 रोजी आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे। कर्दळी वनामध्ये ते याच तिथीला प्रकट झाले होते आणि तिथून पुढे त्यांनी आपल्या भक्तांचा उद्धार करायला सुरुवात केली। तर याच प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण विविध सेवा करू शकतो। आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 प्रकारच्या सेवा, 5 प्रकारच्या संकल्पयुक्त सेवा सांगितल्या, ज्या तुम्ही 11 दिवस किंवा 21 दिवस करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सेवा अशी सांगणार आहे जी फक्त आणि फक्त आपल्याला करायची आहे जर का तुम्ही आजारी असाल, तुमची तब्येत खराब असेल, सतत तुमच्या मागे दुखणे असेल किंवा तुमच्या घरी कोणी सतत आजारी असेल। थोडक्यात काय, आजारी व्यक्तीला ज्याला शारीरिक त्रास आहे, खूप पीडा आहेत, शारीरिक त्रास, मानसिक त्रास आहे, खूप पीडा आहे, त्याला सहन होत नाहीये, अशा व्यक्तींसाठी ही सेवा आहे। फक्त 5 ते 7 मिनिटात होणारी ही सेवा आहे आणि खूप छान सेवा आहे। आणि जर आपण ही स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाचं जर आपण निमित्त करून ही सेवा केली, संकल्पयुक्त सेवा केली, तर निश्चितच आपलं दुखणं दूर होईल असा माझा तरी 100% पूर्ण विश्वास आहे। तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा करा। तर सेवा काय आहे? खूप सोपी सेवा आहे। आपल्याला करायचं काय आहे, जर तुम्ही आजारी असाल तर संकल्पयुक्त 21 दिवस किंवा 11 दिवस आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे। तर तुम्ही ही सेवा जर तुम्हाला 21 दिवस जर तुमच्याकडनं होत असेल रेग्युलर, तुम्ही 21 दिवस करा। आणि 21 दिवस करायचं आपल्याला कशी करायची? आपली संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आपल्या देवघरासमोर बसून 11 वेळेस। आणि हा तारक मंत्र म्हणताना आपल्याला एक पेल्यामध्ये पाणी घ्यायचं, एका स्टीलच्या पेल्यामध्ये आपलं पिण्याचं पाणी घ्या आणि त्याच्या शेजारी अगरबत्ती लावा आणि तारक मंत्र म्हणताना त्या अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो अंगारा त्या पेल्यामध्ये पडेल अशा पद्धतीने त्या पेल्याची आणि अगरबत्तीची रचना करा आणि मग तारक मंत्राची सेवा सुरू करा। छान एक पाट घ्यायचा, पाटावर पेला ठेवायचा, शेजारी अगरबत्ती लावायची, एक छान आसन घ्यायचं, आसनावर बसून आपण तारक मंत्र 11 वेळेस पठण करायचा। आणि याआधी तुम्हाला जर का काही आजार असेल, अमुक आजार बरा होण्यासाठी महाराजांना संकल्प करायचा, संकल्प बोलून दाखवायचा आणि तुम्ही किती दिवसांची ही सेवा करत आहे ती सेवा तुम्ही देखील बोलून दाखवू शकता। आता ही सेवा तुम्ही एक वेळेस म्हणजे दररोज एकदा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा 11 वेळेस तारक मंत्र म्हणून करू शकता। पण जर तुम्हाला आणखीन ही सेवा प्रभावी करायची असेल तर तुम्ही सकाळी देखील 11 वेळेस 6 तारक मंत्राची सेवा करू शकता आणि संध्याकाळी देखील तारक मंत्राची सेवा करू शकता। आणि मी तुम्हाला अगरबत्तीचं आताच सांगितलं, त्याचप्रमाणे आपण दुसरी पद्धत, आता अगरबत्ती आजकाल केमिकल युक्त वगैरे असते, मग जर तुम्हाला अगरबत्ती जर टाळायची असेल तर तुम्ही आणखीन एका प्रकारे करू शकता। हे तारक मंत्राचं तीर्थ, आपले हे जे उजव्या हाताचे जे 3 बोटं आहेत ते 3 बोटं पाण्यामध्ये बुडवून अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्र पेला हातामध्ये घेऊन तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे। आणि हे तारक मंत्राचं ऊर्जा ग्रहण झालेलं जे तीर्थ आहे, जे तीर्थरूपी जे पाणी आहे ते त्या आजारी व्यक्तींनी प्राशन करायचं आहे। तुम्ही संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हे तीर्थ घ्या। तारक मंत्र हा नावाप्रमाणेच सगळ्या गोष्टीतून तारून देणारा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात मोठा कृपाशीर्वाद, सर्वात मोठा आशीर्वाद, स्वामी समर्थ महाराजांचं सर्वात मोठं अस्तित्व हे तारक मंत्रातूनच आपल्याला सिद्ध झालेलं आहे। हेच तारक मंत्र स्वयंभू श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला मंत्र आहे। त्यामुळे तुम्ही जर सकाळी पण ही सेवा केली आणि संध्याकाळी देखील ही सेवा केली तरी चालेल। आता जर तुम्हाला 21 दिवस करायचे नसेल तर तुम्ही 11 दिवस करू शकता। आणि 11 दिवसांची सेवा तुमची 21 दिवसांची सेवा कशी होईल? जर तुम्ही सकाळी पण तारक मंत्राची 11 तारक मंत्रांची सेवा केली आणि संध्याकाळी देखील जर तुम्ही केली तर 21 दिवसात जेवढी सेवा व्हायची तेवढी तुमची फक्त 11 दिवसामध्ये होईल। माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही 11च दिवस करा, पण छान संकल्पयुक्त करा, अगदी व्यवस्थित वेळ पाळा, ठराविक एका वेळेतच ही सेवा करा आणि 11 दिवस कटाक्षाने मांसाहार करू नका। बघा, तुम्ही ही सेवा करा, तुमचं कुठल्याही प्रकारचे शारीरिक दोष असू द्या, आजारपण असू द्या, एक तर त्याला कुठला तरी
मार्ग सापडेल बऱ्या होण्यासाठी किंवा आणि ते पूर्णपणे बरे होतील. आता तुम्ही म्हणाल तारक मंत्राचं पाणी पिल्याने आपण पूर्णपणे बरे होऊ का, मग औषधी वगैरे घ्यायचं काम नाही का? तसं नसतं. आपली औषधी देखील आपल्या शरीरावर बरेच वेळेस काम करत नसते आणि बरेच वेळेस असे असह्य आजार असतात की ते आपल्याला कळत सुद्धा नाही नेमकं झालेलं काय आहे. आपण भरपूर दवाखाने करतो, वेगवेगळ्या तपासण्या करतो, पण आजार समजतच नाही. तर अशा सगळ्या समस्यातून हा तारक मंत्र तुम्हाला सोडून देणार आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि जर तुम्ही शारीरिक व्याधीतून जर त्रस्त असाल तर प्रकट दिनाची ही संधी अजिबात गमावू नका. 11 दिवसांचा का होईना संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा जरूर करा आणि त्याचं तीर्थ जरूर प्राशन करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.